जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक या पदासाठी अंदाजित मेरिट किती जाईल हा आपण घेणारा विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपल्याला माहीत आहे उत्तरपत्रिका आलेली आहे, म्हणजेच आन्सर की आलेली आहे. आणि खूप काही विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की सर तुम्ही चालकचा कट ऑफ सांगा म्हणून. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, अंदाज हा थोडा सुरुवातीला समजून घ्या. हा 2 मार्क प्लससुद्धा जाऊ शकतो आणि 2 मार्क मागे येऊ शकतो. हा एक हे लक्षात ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिली गोष्ट म्हणजे पेपर हा एकदम सोप्या पद्धतीचा होता. आता बघा, सोप्या पद्धतीचा होता, पण त्यामध्ये काय झालेलं आहे, मुंबईसाठी जो पण विद्यार्थी फॉर्म भरतो किंवा मुंबईसाठी जो पण विद्यार्थी तयारी करतो त्याला माहिती असते की पेपर हा कठीण येणार. पेपर कसा येणार आहे? कठीण येणार. हा सर्वांनाच माहिती असते. आणि आम्हीसुद्धा एक अंदाजच लावून ठेवलेला होता की पेपर हा काठिण्य पातळी मागच्या वर्षीसारखी राहील किंवा सेट पेपर असेल, म्हणजे 25-25चा सेट असेल किंवा 20-20चा सेट असेल चालकला. तर तिन्ही पेपरमध्ये जवळपास मागे पुढं काठिण्य पातळी सेमच होती, म्हणजे सोपा प्रकारे तो आपण म्हणू शकतो. त्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षाही सोपा पेपर आला. आणि त्यामध्ये काय होतं, सोपा पेपरमध्ये सिल्ली मिस्टेक जास्त होत असते. मी सुरुवातीपासून सांगत असतो की पोलीस भरती इज इक्वल टू सिल्ली मिस्टेक किंवा चुका. ठीक आहे, पेपर आपल्याला हाती आला, त्यानंतर आपल्याला पेपर जेव्हा संपतो तेव्हा आपल्याला माहिती होतं की पेपर हा सोपा पद्धतीचा आहे. 10-15 प्रश्न आपण सोडवल्यानंतर आपल्याला लक्षात येते की पेपर हा सोपा आहे, पण आपल्याला समोर का प्रश्न येणार आहे हे कोणालाच माहिती नसते जोपर्यंत आपण 100 प्रश्न आपण पाहत नाही किंवा सोडवत नाही. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये विद्यार्थ्यांच्या सिल्ली मिस्टेक झालेल्या आहे. आणि या 2 वर्षामध्ये म्हणजे 2023ला जे पेपर झालेले आणि 2024ला जे पेपर झाले, अदर जिल्ह्याचे किंवा मुंबईचा सुद्धा झाला होता मागच्या वर्षी 2023ला 2021च्या भरतीमध्ये, पेपर एकदम कठीण प्रकारचे होते, एकदम कठीण. म्हणजे काही पेपरमध्ये मॅथ कठीण होतं, तर काही पेपरमध्ये मराठी कठीण आलेलं होतं, तर काही पेपरमध्ये GK सुद्धा कठीण आलेलं होतं. तर अशा मिळून पेपर हे कोणत्या ना कोणत्या टॉपिकवर कठीण टाकण्याचा प्रयत्न केलेला होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि मागच्या वर्षी मुंबईला तर माहितीच आहे की जवळपास 23च्या आसपास हे करंट अफेअर आलेलं होतं. आणि ते पण महाराष्ट्र आणि भारत सोडून इंटरनॅशनलसुद्धा प्रश्न काही आलेले होते त्याच्यामध्ये. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचार काय केला होता की करंट अफेअरवर जास्त भर राहील आणि GKवर जास्त भर राहील, किंवा मराठीसुद्धा यावर्षी जे छत्रपती संभाजीनगर पकडा किंवा पुणे ग्रामीणसारख्या ठिकाणी पकडा किंवा नागपूरसारख्या ठिकाणी पकडा, तिथे प्रश्नाची लेवल मराठीची थोडी काठिण्य पातळीची होती. आणि तिथे छत्रपती संभाजीनगर कारागृहामध्ये सुद्धा तशाच प्रकारे प्रश्न आलेले होते कठीण प्रकारचे. तर विद्यार्थ्यांनी जवळपास 82-80च्या आसपास टॉपर विद्यार्थ्यांनी काढलेले होते. तर तोच अभ्यास विद्यार्थ्यांनी काठिण्य पातळीचा केलेला. पण पेपर जे आलेले ते आलेले आहेत 2016 आणि 17च्या नुसार. जर तुम्ही काही प्रश्न चेक केले ना, तर जसे सिक्वेन्सनुसार 17च्या पेपरमधले काही जिल्ह्यातले जसेचे तसे पेपर उचललेले आहेत त्यांनी. म्हणजे प्रश्न उचललेले आहे 2-2, 3-3 असे प्रश्न पेपरचे रिपीट मारलेले आहे, रिपीट पेपर आलेले आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांचा काठिण्य पातळीचा अभ्यास जास्त असल्यामुळे इजी प्रश्न त्यांना चुकले झाले. ठीक आहे, चुकीचे झालेले आहे प्रश्न काही. तर पहा, आता आपण कट ऑफ बघूया ओपन चालकसाठी, ओपन सर्वसाधारण चालकसाठी. ठीक आहे, तर माझ्या अंदाजाने कट ऑफ हा 138 प्लस जाणार सर्वसाधारण. ओपन 138 प्लस जाणार. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे ओपनमध्ये हा 128 प्लस किंवा 1 मायनस कमी होईल. याच्या आसपासच तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळेल ओपन चालकसाठी. ओपन चालक सर्वसाधारण आणि ओपन महिलांचा. त्यानंतर आहे OBC. OBC सर्वसाधारण कट ऑफ जवळपास तुम्हाला पाहायला मिळेल हा 134 ते 136च्या दरम्यान, या रेंजमध्ये तुम्हाला सर्वसाधारण पाहायला मिळेल. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 126 ते 127च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील कास्ट आहे SC. SC सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळेल 134च्या आसपास. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 122 किंवा
120+ तुम्हाला पाहायला मिळू शकतो चालकमध्ये. आणि त्यानंतर आहे एस टीचा जो कट ऑफ आहे तो पाहायला मिळेल तुम्हाला सर्वसाधारण 131 किंवा 133च्या दरम्यान सर्वसाधारण. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 120 किंवा 121च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल चालकमध्ये. त्यानंतर आहे एस बी सीचा जो कट ऑफ आहे तुम्हाला पाहायला मिळेल सर्वसाधारण 134 किंवा 132च्या दरम्यान. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे एस बी सीमध्ये हा 120 किंवा 119 किंवा 122च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. या 3 रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हे एक शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अंदाज आपण घेतलेला आहे. त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे एन टी बीचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळू शकतो 135. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 123च्या आसपास. त्यानंतर एन टी सी तुम्हाला पाहायला मिळू शकतो 136 किंवा 135. आणि महिलांचा जो आहे तुम्हाला 125 किंवा 126 किंवा 124च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा एन टी सी. त्यानंतर एन टी डीचा कट ऑफ तुम्हाला 136 किंवा 137च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा जो कट ऑफ हा तुम्हाला 127 किंवा 125च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो एन टी डीमध्ये. त्यानंतर एन टी डी झालं. त्यानंतर व्ही जे एचा तुम्हाला कट ऑफ 137 किंवा 136च्या आसपास तुम्हाला सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो. आणि महिलांचा जो कट ऑफ हा 127 किंवा 126 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे एस सी बी सी तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो 137च्या आसपास. आणि महिलांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 127च्या आसपास किंवा 125च्या आसपास. त्यानंतर ई डब्ल्यू एसमध्ये खूप कमी कास्ट आहे आणि याचा कट ऑफ खूप खाली राहणार आहे यावर्षी. याचा अंदाज घेणे थोडं कठीण होऊन जातं. तरी पण याचा कट ऑफ जर पाहायला गेलो आपण सर्वसाधारण तर माझ्या अंदाजाने, कारण की हा चुकू शकतो, ई डब्ल्यू 130च्या आसपास राहील सर्वसाधारण. आणि महिलांचा तर खूप कमी राहू शकतो 105च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हा अंदाज घेणेच कठीण आहे ई डब्ल्यू एसचा, कारण की याचा अंदाजच येत नाही. कारण की एकदम नवीन कास्ट आहे आणि विद्यार्थी संख्या खूप कमी आहे याच्यामध्ये, कारण की कट ऑफसुद्धा ग्राउंडचा कमी लागलेला होता. आणि तरी पण जे विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये असतील ते टेन्शन फ्री राहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपण एक अंदाज घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त अंदाजच घेऊ शकतो, कारण की एक्झॅक्ट मार्क किती आलेले अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाही आहे. हे विद्यार्थ्यांचे मार्क आपल्यापर्यंत पोहोचले त्यानुसार आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप विद्यार्थ्यांची इच्छा होती की सर कट ऑफ सांगा म्हणून, कारण की तुमचा कट ऑफ हा जवळपास खरा ठरतो. कारण की आपण मागच्या वर्षी मुंबई CPचा कट ऑफ जो सांगितलेला होता जवळपास तोच लागलेला होता. 1-2 मार्कचा फरक पडलेला होता फक्त. आणि काही चॅनलवाल्यांनी 90, 95 इतका कट ऑफ लागेल सांगितलेलं होतं. पण आपण पेपर झाल्याच आपण सांगितलेलं होतं की ओपन कट ऑफ हा 120च्या प्लसच जाईल म्हणून. आणि सर्वच कास्टचा सांगितलेला होता आणि तो जवळपास खराच ठरलेला होता आपला. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन न घेता जर तुम्हाला कमी मार्क असतील तर 2-4 दिवस रिलॅक्स करा, 8-15 दिवस रिलॅक्स करा आणि परत तयारीला लागा, कारण की भरती ही लवकरच निघणार आहे. धन्यवाद.